नमस्कार, मी राहुल बनकर. या ट्रिपला जायचं माझे 2च मोटिव्ह होते. म्हणजे ज्यावेळेस आरंभामध्ये हे दिसलं समोर, की लेह लडाखची ट्रिप आहे. त्यावेळेस मी थोडासा विचार केला, की ह्या ट्रिपमध्ये नक्की काय होईल? तर मला एक सगळ्यात महत्त्वाची, सगळ्यात पहिली गोष्ट तर एक माहीत होती, की लेह लडाख वगैरे त्या साईडला गेलं तर मोबाईलला रेंज नसते. त्याच्यामुळे मी एक त्यावेळेस थोडासा विचार केला, की आपल्याला एक जे बिझनेसमध्ये किंवा लाईफमध्ये जे काही सगळं चाललंय, ह्याच्यापासून पळून जायचा एक चान्स भेटला एक छोटासा. सगळ्यात महत्त्वाचा मी विचार त्यावेळेस तो केला होता. आणि ज्यावेळेस जसं एक मागच्या 2-3 महिन्यापूर्वी परत आलं, की लेह लडाखच्या ट्रिपचं फायनल करायचं आहे. तर मला दिसलं, की एकतर 10 दिवस विदाऊट मोबाईल राहायचं आहे. कारण बिझनेसमध्ये काय होतं, आपल्याला सकाळपासून एवढे फोन येत असतात आणि कंटिन्यू त्याच्यात म्हणजे मला मोबाईलची एवढी सवय लागली, की 5-5 मिनिटाला मी मोबाईल उघडून बघतो. फोन आलाय का? WhatsApp आलाय का? काय आलंय का? कुठं काय ऑफिसमध्ये प्रॉब्लेम झालाय का? फॅक्टरीत प्रॉब्लेम झालाय का? काय नवीन ऑर्डर आली आहे का? सगळं चाललेलं आहे ते बरोबर चाललंय का? तर ह्याच्यापासून एक पळून जायचा मी बऱ्याच दिवसापासून विचार करत होतो. आता बायकोबरोबर पण बऱ्याच वेळा फिरायला जातो आणि फिरून आल्यानंतर पण ती तेच म्हणते, की "आपण काही फिरायला गेलोच नव्हतो. तू तुझ्या बिझनेसच्या कामासाठीच गेला होता. तिथे जाऊन पण फोनवरतीच बोलत होता." पण इथं एक होतं, की फोन घेऊन जायचाच नाही बिझनेसचा. सगळ्यात महत्त्वाची ती एक गोष्ट केली मी. आणि दुसरा मोटिव्ह होता, की बिझनेस हे सगळ्या गोष्टींचा विचार न करता फक्त स्वतःचा विचार करायचा. म्हणजे जे आल्यानंतर सरांनी एक सांगितलं, की सगळे लोकं स्वार्थी असतात. तर मी कंप्लीटली 100% स्वार्थी विचार केला होता, की बिझनेसचं जे व्हायचं ते होऊ द्या. आपल्याला पळून जायचं इथून. आणि त्यात सगळ्यात महत्त्वाचं होतं, की माझा पार्टनर पण माझ्याबरोबर आहे. म्हणजे आधी तो कॅन्सल झाला होता, परत आला. तर असं होतं, की ठीक आहे बघूया एकदा काय होते. मागच्या 7-8 वर्षापासून जे चाललेलं आहे, की आम्ही असेल तरच काहीतरी होईल, ह्याच्यातून कसं बाहेर पडायचं किंवा काहीतरी वेगळं करायला आम्हाला दोघांना तिथून उठून बाहेर पडावं लागेल. हा बराच वेळा विचार केला होता, पण त्यातून बाहेरच पडत नव्हतो. मग त्यात सरांची पण मदत घेतोय आम्ही, वर्ष झालं सगळ्या गोष्टी. पण असं होतं, की नाही आमच्याशिवाय काहीच होणार नाही. तर ह्या 2 गोष्टींचंच मेन मोटिव्हेशन होतं, की मोबाईल सोडून आणि बिझनेस सोडून आपल्याला काहीतरी करू शकतो आयुष्यात. ह्या 2च गोष्टींचा विचार करून मी तिथे गेलो होतो. आणि मेन म्हणजे मी फक्त माझाच विचार केला 10 दिवस तिथे गेल्यानंतर. बिझनेसचा विचार नाही केला किंवा बिझनेसबद्दल डिस्कशन पण नाही केलं. आणि हे सगळं विचार करत असताना असं आलं, की 10व्या दिवशी मी माझ्या त्या लेव्हलला पोहोचलो असं मला वाटतं, की बऱ्यापैकी 50% पर्यंत तरी, की सगळं सोडून सगळं स्वतःवरती फोकस करणं जास्त गरजेचं आहे. एकदा स्वतः व्यवस्थित आपण झालो, तर बाकीच्या गोष्टी ऑटोमॅटिकली नीट होतील. याच्यामध्ये सगळ्यात मेन म्हणजे नुब्रा टू पँगॉन्गचा आपला जो पॅच होता, त्याच्यामध्ये सगळ्यात मोठं मला एक लाईफ लेसन मिळालं, की त्या दिवशी काय झालं, मी बऱ्याच वेळा हा गोलपासून पुढचा गोल, हे टार्गेट, पुढचं टार्गेट, आजचे 4 कामं, उद्याचे 4 कामं, आज रात्रीच लिहून ठेवायचं, उद्या काय 4 कामं करायचे आहेत. म्हणजे ह्या सायकलमध्ये एवढा अडकलो होतो, की मला कंटिन्यूअस वाटायचं, की आज जर लिहिलेले 4 कामं नसतील तर करायचं काय? किंवा दिवस वाया गेला का आपला, आपण ठरलेली कामं केली नाहीये. तर ज्यावेळेस आदल्या दिवशी रिंचननी सांगितलं, की आपलं 150 किलोमीटर 160 किलोमीटर जायचं आहे, त्याच्याऐवजी आपलं चेंज होऊन आपल्याला 270 किलोमीटर जायचं आहे. त्यावेळेस असं झालं, की अरे हे काय झालं? म्हणजे आपलं तर ठरलं होतं 160 किलोमीटर जायचं होतं. मग त्यावेळेस मला थोडंसं हे झालं, की ठरलेल्या गोष्टी आणि ऐकलं होतं मी बऱ्याच वेळा, की तिथं दरड कोसळते, हे होतं, ते होतं म्हणून रोड चेंज करावा लागतो. पण हे दुसऱ्या दिवशीच लगेच अनुभवायला भेटेल असं वाटलं नव्हतं. आणि ज्यावेळेस हे झालं, त्यावेळेस तिथले खराब रोड किंवा थोडंसं निवांत चालवून गाडी हळू-हळू चालली होती. पहिल्या दिवशी तरी थोडीशी मजा येत होती, इकडे-तिकडं काहीतरी स्टंट करा, हे करा, ते करा. दुसऱ्या दिवशी असं होतं, की नाही खूप लांब जायचं आहे. मग त्या दिवशी मला ॲक्च्युली थोडंसं बराच रिकॉल भेटला पास्ट लाईफचा, की एकतर सगळीकडे सेम कंडिशन्स नसतात. ठरलेल्या गोष्टी ठरलेल्याप्रमाणे होत नाहीत. आपण फोकस केला पाहिजे, की समोर जे येतंय ते कसं टॅकल केलं पाहिजे. आणि आपण बिझनेसमध्ये पण किंवा एम्प्लॉयीबद्दल पण किंवा लोकांबद्दल पण विचार करताना बऱ्याच गोष्टी अशा करतो, की नाही मी ज्या कंडिशनमध्ये त्याच कंडिशनमध्ये तो पण असेल. त्यामुळे त्यांनी पण ते नीट केलं पाहिजे किंवा मी म्हणेल तसंच केलं पाहिजे. तर त्याच्यावरती मी त्या दिवशी मला बराच विचार केला, की हां, नाही तसं नसतं. म्हणजे जे ठरलेलं आहे तसंच होतं किंवा होत पण नाही. आपण जे समोर येतोय ते करत गेलं पाहिजे आणि त्याच्यावरतीच फोकस केला पाहिजे. आणि मेन म्हणजे हे सगळं तिसऱ्या दिवशीच मला हे झालं, की मी योगेश सरांना बराच ऑब्झर्वेशन करत होतो ह्या सगळ्या गोष्टीत. तर मला हे जाणवलं, की पास्ट आणि फ्युचरमध्ये राहण्यापेक्षा प्रेझेंटमध्ये राहणं जास्त महत्त्वाचं आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी असं झालं त्यात पहिल्या 3-4 दिवसातच, की तुम्ही एखाद्याबरोबर बोलत असेल, तर तुम्ही तिथंच राहावा. म्हणजे उगाच एक दुसरा माणूस आला म्हणून त्याच्याकडे लगेच बोलायचं, 2 वाक्य याच्याबरोबर बोलायचे, 2 वाक्य याच्याबरोबर. म्हणजे मी तसं बरंच करायचो किंवा एम्प्लॉयीबरोबर बसलोय किंवा घरातल्यांबरोबर बसलोय, फोन आला की लगेच फोन घेतला किंवा फोनवर बोलता-बोलता समोर दुसरं काही घडलं की फोन कट करून त्याला म्हणायचं नंतर करतो, ते करायचं. म्हणजे हे जे होतं ते पहिल्या 4-5 दिवसात गाडी जोपर्यंत आपली संपते तोपर्यंत बऱ्याचशा गोष्टी क्लिअर झाल्या, की रिअल टाईममध्ये राहायचं आपल्याला. कारण त्या गाडीमध्ये पण बरेच इन्सिडेंट्स, कडेला बॅरिकेड्स पण नाही आहेत. आपण तेच सगळ्या ह्याच्यातून जात होतो.
आणि मेन म्हणजे ज्यावेळेस मॅनिफेस्टेशन बुक आणि महाबोधीपर्यंत पोहोचेपर्यंत असं झालं होतं की नळ जो आहे तो मोकळा सोडायला स्टार्ट झाला होता, की सोडलं एकदाच काहीतरी बाहेर निघतंय. आता फक्त असं होतं की तो सोडलेला नळ कुणाला तरी सांगायचा आहे. तर त्याच्यामध्ये बरेच मी तो एक विचार करत होतो की कुणाला सांगू कुणाला सांगू. एक विचार माझा पार्टनर पण बरोबर होता. म्हणलं त्याला तर अर्ध्या गोष्टी माहितीच ऑलरेडी. तो म्हणेल परत हाच घेऊन बसला ह्या गोष्टी नाही का, असं पण होईल. मग ह्याच्यानंतर थोडंसं महाबोधीमध्ये 2 दिवस शांतच होते. मग त्यावेळेस त्रास झाला की मागच्या जेवढं 30 वर्षाची लाईफ आहे माझी त्याच्यावरती विचार करण्यात पूर्ण मी दिवस घालवला. म्हणजे बिझनेसचे गोल्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी साईडला ठेवून मी त्याच्यावरती विचार करत होतो की नक्की काय काय झालं, कसं झालं, किंवा हे चेंज तर करू शकत नाही आपण, पण ह्याच्यावरती काय पॉझिटिव्ह काय निगेटिव्ह घेऊ शकतो किंवा काय गोष्टी केल्या पाहिजेत. आणि जो ॲक्च्युली सरांनी पहिल्या दिवशी सांगितलं होतं की तुम्हाला नळ सोडायचा आहे, पहिल्या दिवशी वारं येईल, परत थोडीशी घाण पडेल, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता करता असं झालं की हा ॲक्च्युली म्हणजे रोहितकडून मी एवढे कागद एक्स्ट्रा घेतले की त्यात मी सगळं लिहून काढले एक 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 नाही हे एकदा लिहून सोडून देऊ. म्हणजे आपण म्हणतो ना हे गंगेत सोडायचं आपल्याला, तशा पद्धतीने मी लिहित गेलो की नाही आता हे बास करू, ह्याच्यावरती कंटिन्यू चर्चा करण्यात कंटिन्यू विचार करण्यात काहीच अर्थ नाही आहे एकतर. आणि हे सगळं करताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती की वाईट आयुष्यात काहीच घडत नाही माझ्या, म्हणजे सगळं चांगलं झालेलं आहे. बिझनेस पण वाढतोय, बायको चांगली भेटली आहे, फॅमिली चांगली आहे, सगळंच चांगलं आहे, मित्र चांगले आहेत, गुरु चांगले आहेत, म्हणजे कुठंच वाईट नाही आहे, म्हणजे वाईट काहीच नाही आहे. म्हणजे असं होतं की ज्यावेळेस मी एक मित्रांबरोबर बोलतो किंवा जवळचे मित्र आहेत ते म्हणते अरे एवढा विचार करायची गरज नाही आहे, किंवा बायकोबरोबर मग असं होतं की बऱ्याच वेळा ह्या सगळ्या गोष्टी विचार करताना असं होतं की अरे वाईट काहीतरी घडत असेल तर तू एवढा विचार कर, पण तसं काहीच घडत नाही आहे, तरी पण असं होतं की नाही कुठंतरी फुलफिल होत नाहीत गोष्टी. मग हे सगळं करताना असं झालं की ज्या नॉर्मल 2-3 गोष्टी मी ठरवून गेलो होतो की एकतर मला सगळ्यांपासून लांब राहायचं, एक सायलेन्स पाहिजे, आणि सगळ्यात महत्त्वाचं की नळातून सगळं बाहेर काढायचं. तर ह्या तिन्ही गोष्टी मी अचीव करू शकलो. आणि सेकंड लास्ट डेला मी योगेश सरांकडे गेलो आणि तिथं जाऊन एकतर सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट असं होतं की एकदा सांगायला चालू झालं तर मी 3-4 तास तर नक्कीच घालवेले, हे माझ्या डोक्यात आधीच होतं. पण म्हणलं आता एकतर त्यांना तेवढा वेळ असेल नसेल, पण मला मागच्या 8 दिवसापासून वाटत होतं की नाही हा माणूस माझा ऐकायला बसला तर तिथंच बसेल शेवटपर्यंत काही झालं तरी. आणि मी जे चालू झालो ते खरोखरच बसले, म्हणजे 3 तास तरी मिनिमम गेले असतील. म्हणजे ते ऐकत होते फक्त. आणि ठीक आहे जास्त मला सोल्युशन पाहिजेच नव्हतं, कारण एकतर सोल्युशन घेऊन करणार काय, लगेच अप्लाय करायचे उद्या, कारण काही चेंजेस एकतर मेन म्हणजे प्रॉब्लेम पण नाही आहे, फक्त एवढंच की विचार जास्त होते. मग मी हे सगळं सांगितलं. त्याच्यात पण असं झालं की 2 वेळा लोक दार ठोठवायला आले, नीरज बाली सर आलेत म्हणून सांगायला आले. मी म्हणलं आता ते आलेत म्हणल्यावर सर म्हणतील बस बस आता तुझं नंतर ऐकू चला. असं 2 वेळा झालं तरी सर तू बोल तुझं, येतो थांबव त्यांना. एक तर बोलायचं नाही सर, जे आले त्यांना पण सर खवळले, अरे तुम्हाला सांगितले बोलायचं नाही, तुम्ही कशाला बोलत बसलाय. मग त्याच्यामुळे असं झालं की ठीक आहे जे आहे ते ऐकून घेतोय. मग हे सगळं झाल्यानंतर असं झालं की माझा नळ मोकळा होऊन गेला, नळातून सगळी घाण पण बाहेर पडली, आणि एक जे मनावरचं ओझं असतं ना ते सगळ्यात महत्त्वाचं कमी झालं. म्हणजे ज्याच्यासाठी मी ट्रिपला गेलो होतो ना ती सगळ्यात महत्त्वाची गोष्ट झाली त्या 10 दिवसात, की एकतर इनर पीस मला भेटला, सायलेन्स मिळाला. आणि ह्याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट होती की मोबाईल किंवा बिझनेस ह्या सगळ्या गोष्टींपासून मी कम्प्लिटली लांब गेलो. म्हणजे मी आत्तासुद्धा थोड्या वेळापूर्वी बसल्यानंतर तिने मला तेच विचारलं की हे सगळे लोक तर काय काय करायला लागले, तू काहीच केलेलं दिसत नाही मला तर. मी म्हणलं तू सांग काय काय फरक वाटतोय. ती म्हणली मोबाईल घेत नाही जास्त. म्हणलं बरं झालं एक तरी काहीतरी पॉझिटिव्ह गोष्ट मिळाली. आणि मेन म्हणजे योगेश सरांबद्दल एकच होतं की बिझनेससाठी आम्ही 1 वर्ष झालं बरोबर आहे, म्हणजे आम्ही कन्सल्टन्सी घेतोय सरांची. पण जे बिझनेस गुरु टू लाईफ गुरु चेंज झाला आहे जो मागच्या 6 महिन्यात, कारण पहिले 6 महिने तर बिझनेसबद्दल डिस्कशन करत होतो, मागच्या 3-4 महिन्यात 6 महिन्यात जो काय फरक पडलेला आहे माझ्यामध्ये बऱ्याच. आणि सगळ्यात महत्त्वाचं मी ऐकायला लागलो आहे खूप जास्त. आधी माझं असं होतं की हां ठीक आहे तू 2 वाक्य बोललं की मला लगेच आन्सर द्यायचं आहे, का तर एका सेकंदात आन्सर दिलं तर समोरच्या वाटेल की हा हुशार आहे खूप. म्हणजे मला जे लहानपणापासून किंवा पहिल्यापासून हे होतं की त्यांनी सांगितलं लगेच बोलायचं, म्हणजे जेणेकरून आज समोरच्या वाटेल की हा हुशार आहे, हा लगेच उत्तर देतो. म्हणजे एक लहानपणी असतं ना हा पाडे लगेच म्हणून दाखवले. तर तो जो ॲटिट्यूड होता तर तो चेंज करायला हे 10 दिवस खूप जास्त फायद्याचे ठरले, की मी थोडंसं ऐकून घ्यायला लागलो समोरच्याचं, की तू सगळं बोल त्यानंतर मी माझं देतो. आणि त्यानंतर 2-3 सेकंद घ्यायला लागलो, की जेणेकरून ते पण ऑब्झर्वेशन मी सरांकडून शिकलो, की जेणेकरून समोरच्याला वाटलं पाहिजे तुम्ही विचार करा नाही तर नका करू, तुम्ही तुमचं मनातल्या मनात काही विचार करा, म्हणजे काय नाही संध्याकाळी पिक्चर बघायला जायचा हा विचार करा, पण त्याला वाटलं पाहिजे त्याच्याबद्दलच विचार केला. ह्याच्यामुळे पॉझिटिव्ह चेंज खूप जास्त होईल ऐकणाऱ्याच्यात. त्याला वाटेल की न विचार करता उत्तर दिलं, ह्याच्यापेक्षा विचार करून उत्तर दिलं असं वाटेल. तर तो एक चेंज मला जास्त हे झाला. आणि त्याच्यानंतर जे माझे रूममेट होते देशपांडे सर आणि धारिया सर, मेन म्हणजे त्या दोघांकडे बघून मला असं वाटलं की म्हणजे आमच्या दोघांचं बऱ्याच वेळा डिस्कशन व्हायचं की 10 वर्ष बिझनेस करेल, अजून 15 वर्ष करेल, 20 वर्ष करेल, नंतर काय काहीच नाही आहे,
नंतर काय होईल माहीत नाही आहे. पण त्या दोघांची एनर्जी बघून आम्हाला असं वाटलं की आम्ही आत्ताच कुठं स्टार्ट केलं आहे आणि तोपर्यंत जाईपर्यंत एनर्जी टिकून ठेवायची. मेन म्हणजे ह्याच्यावरती बराच आम्ही म्हणजे आमचं डिस्कशन आल्यानंतर पण ह्या दोघांवरती बरंच होतं की ह्या दोघांकडे जेवढी एनर्जी आहे आणि जे लोकांना सामावून घेतात किंवा बोलतात कंटिन्यू, हे आपल्याला टिकवून ठेवायचं आहे. तर एवढं बोलून मी थांबतो. म्हणजे मेन म्हणजे माझे जे 3 उद्दिष्ट होते आणि ते पूर्ण स्वार्थी होते असं मी म्हणेल, की जे मला सायलेन्स पाहिजे होतं स्वतःला आणि ऐकून घ्यायचं होतं. समोरच्याला वाटलं पाहिजे की मी ऐकून घेतोय. आणि तिसरं म्हणजे एक सगळ्यात महत्त्वाचं राहिलं याच्यामध्ये मॅनिफेस्टेशन बुकमध्ये लव्ह आणि रिलेशनशिपचा एक जो टॉपिक होता. म्हणजे माझ्या लग्नाला आता 4 वर्ष झालेत. बऱ्याच लोकांना ते वाटतच नाही की 4 वर्ष कसे काय झाले. म्हणजे असं वाटतं की लग्न करायचं नाही करायचं का, तुझं झालंय का? तर सेम माझ्या बायकोला पण तेच वाटतं, हे लग्न करून का घेऊन आलाय मला. म्हणजे हे आमचं त्याच्यावरूनच आतापर्यंत बऱ्याच वेळा भांडण झालंय. मी तिला आल्यानंतर तेच सांगितलं की म्हणलं आपल्याला एक ते तेवढंच वाच म्हणलं, त्यात जे लिहिलंय तेवढं तरी अर्ध झालं तरी आपलं जरा चांगलं चालेल जे चाललंय त्याच्यापेक्षा. मग त्याच्यावरती लव्ह रिलेशनशिपमध्ये जास्त मला अजून फायदा करून घ्यायचा आहे. बाकीच्या गोष्टी तर ऑटोमॅटिकली होतील. एकदा तो पार्ट व्यवस्थित राहिला, तिथून सपोर्ट मिळाला तर बाकीच्या गोष्टी खूप सोप्या आहेत असं वाटतं मला. ओके, थँक्यू.